महाराष्ट्रामध्ये लोकसभेची मॅच जिंकल्यानंतर आता विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं जोरदार कंबर कसल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी सरकार हे संविधान विरोधी असल्याचा प्रचार करणाऱ्या इंडिया आघाडीला यश मिळालं। त्या धर्तीवर विधानसभेसाठी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र अभिमान या संकल्पनेवर सरकार विरोधी प्रचाराची आखणी केल्याची माहिती एबीपी माझाला मिळालेली आहे। महाराष्ट्राबाहेर गेलेले उद्योग, शेतकरी विरोधी चेहरा, जीएसटी या अनेक मुद्द्यांवरनं सरकारला घेरणार असल्याची रणनीती महाविकास आघाडीनं आखल्याची माहिती मिळतेय। आम्ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठीच लढणार आहोत। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा आहे, तेलंगणाच्या धर्तीवर केला पाहिजे। भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, पेपर फुटीचा मुद्दा आहे, नीटचे पेपर त्याचं झालेले लिकेज ते आहे त्याचा मुद्दा आहे, नीटच्या एक्झाम मध्ये झालेला गोंधळ आहे आणि कायदा सुव्यवस्थेचे धिरवडे निघालेत राज्यात। खून दिवसाढवळ्या खून चाललेत, मारामाऱ्या, बलात्कार सगळं चाललेलं आहे। हे सगळे मुद्दे ऐरणीवर आहे। हे सगळे मुद्दे या अधिवेशनात आम्ही मांडू। 206 तिकडे आहेत, पुढच्या वेळेस 206 इकडे दिसतील आणि उर्वरित तिकडे दिसतील। स्वाभिमानासाठी महाराष्ट्र आता जागृत झालाय, ती लढाई आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा। स्वाभिमानाच्या मुद्द्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा जो आज त्यांनी उपस्थित केलेला आहे तो आहे शेतमालाच्या आणि खतांवरच्या जीएसटीचा प्रश्न। कारण असं आहे की जीएसटी शेतकऱ्यांमध्ये अशी भावना आहे की सरकार आम्हाला डायरेक्ट अनुदान देते, प्राईम मिनिस्टर योजनेमधून आम्हाला पैसे मिळत आहेत, परंतु तेच पैसे जीएसटीच्या रूपाने आमच्याकडून दुप्पट वसूल केले जात आहेत, अशी एक जी भावना शेतकऱ्यांमध्ये आहे। तोही एक मुद्दा मला वाटतं महत्त्वाचा असेल। कर्नाटकचा मुद्दा जो ज्याच्यावर तिकडे इलेक्शन तिकडच्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने तो आरोप केला की आमची बिलं काढताना मला 40% पैसे द्यावे लागतात आणि त्यात तो खूप गाजला। आता तो मुद्दा महाराष्ट्रातही प्रकर्षाने उपस्थित केला जाताना दिसतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।